काल बजेटमध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली असेल, शिंदे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या विविध योजना तिथं काढल्या गेल्या होत्या त्या बऱ्याचशा योजना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे या बजेटमध्ये नाव न घेतल्यामुळे त्या कॅन्सल झाल्यात असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल। त्यात महत्वाची योजना जी त्या काळामध्ये थोडंसं हिंदू समाजाला तिथं प्रेरित करण्यासाठी जी आणली होती की आम्ही लोकांना ज्यांना कोणाला तिथं देवदेवाला जायचं असेल तिथं आम्ही पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, पण दुर्दैव असं ती योजना या सरकारने सत्तेत आल्यानंतर बंद केली। त्यामुळे ज्या ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात, त्याला निधी देण्यात यावा आणि ज्या योजना चालू ठेवल्यात त्याचा निधी वाढवण्यात यावा अशी विनंती सरकारला त्या ठिकाणी मी करतो। यात्रा योजना ज्यांचं वय 50-60च्या वर आहे अशा माता भगिनींसाठी सुरू केली होती, तामझाम केला होता। भाषणं तुम्ही जर ऐकली तर काय भाषणं त्यांनी तिथं केली होती। ती योजना सुरू केली आणि बंद कधी केली हे सुद्धा लोकांना तिथं माहीत नाही। त्याच्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाली जी तिथं दवाखान्याची योजना सुरू केली होती त्याला निधी सुद्धा दिला गेला नाही। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा इंटर्नशिप पासून बऱ्याच काही योजना आहेत त्या या सरकारने बंद केल्या। म्हणजे इलेक्शन पुरतं फक्त नाव वापरलं गेलं, तिथं तामझाम केला गेला, बातम्या केल्या, राजकारणासाठी वापर केला, भाषणं केली गेली आणि त्यात सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठेतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। नाहीतर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही, तर शिंदे साहेबांना माहिती। पण हा जो काही छळ आणि खेळ या सरकारमध्ये सुरू झाला एकामेकामध्ये त्याच्यामुळे मात्र इथं असणाऱ्या सामान्य लोकांचा छळ आणि खेळ मात्र होतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती असावं। असं आहे की उद्धव साहेबांनी काही मुंबईचा पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून लोकभावनेचा विचार करून काही योजनांना त्यांनी त्या काळामध्ये स्थगिती दिली होती। उदाहरणार्थ आरेची कारशेड, उदाहरणार्थ कांजूरमार्गचा त्या ठिकाणी भूखंड जो आता अदानीला दिलेला आहे आणि म्हणून त्यांची टिंगलटवाली केली जात होती की स्थगिती सरकार। आता तुम्ही बघितलं 3 महिन्यापूर्वी यांच्या सरकारनं आणलेल्या सगळ्या योजना या सरकारनं स्थगिती दिलेली आहे। एसटी महामंडळाच्या खरेदीकरता यांनी स्थगिती दिलेली आहे, विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे, मुंबईमध्ये 1400 कोटी रुपयाची जी कॉन्ट्रॅक्ट निघाली त्यांना यांनी स्थगिती दिलेली आहे, शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत। आणि आता तुम्ही कुठला प्रश्न विचारला मला, शिंदेच्या योजना आनंदाचा शिदा, आता निवडणूक आनंदानं होऊन गेली, आता तुम्ही आनंदाचा शिदाविदा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे। त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे।